ओव्हर द विकेट क्रॉस द लाईन. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर विकेट चांगला फटका. यावेळेस मात्र शॉट ऑफ लेंथ ऑन साइडला फेकून देण्याचा प्रयत्न जरूर होता. मिस टायमिंग स्ट्रोक होतोय. नो मॅन लँड मध्ये धावा. यावेळेस मात्र शॉट ऑफ लेंथ चेंडू होता ऑन साइडला. चेंडूला अप्रतिम ब्लॉकलचा चेंडू होता ऑन साइडला. चेंडूला मात्र वलवलं जात. लेफ्टम ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र इंटू द गॅप मध्ये चेंडूला टोलवलं जातंय. वन बाउन्स ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन हवेमध्ये चेंडू निघून जातोय. वन बाउन्स सीमा पार. सुपर टायमिंग. 4 धावा. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळलं जातंय. चेंडूला मात्र डीप मध्ये निघून जातोय. एकदा वर्जित केलं जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? हा ना दिनेश. यावेळेस मात्र क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या समीर. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन सुरेख टायमिंगच्या बलावरती चेंडूला मात्र वलवलं जातंय. इथे मात्र लॉंग चेस करत असताना 38 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र ऑन साइडला सुरेख फटका पाहायला मिळतोय. आणि तत्पूर्वी चेंडू अनपेक्षित बाउन्स या विकेट वरती नाशिक याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चेक शॉट ज्याला म्हटलं जाईल. चेंडू हवेमध्ये निघून जातोय. लॉंग चेस करता असताना तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. कारण चेंडू